हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आता द रेड हेडेड लीक या लेसनचा दुसरा पार्ट पाहतोय. पण पहिल्या पार्टमध्ये काय झालं मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता पहिल्या पार्टमध्ये ते मिस्टर विल्सन आहेत ते होम्सला भेटायला गेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर वॉटसन हे जे आहेत ते डॉक्टर वॉटसन होम्सचे मित्र होते. डॉक्टर वॉटसन आणि शेरलॉक होम्स ही विल्सनची स्टोरी ऐकत होते आणि विल्सनने त्यांची स्टोरी सांगितली की ते त्या रेड हेडेड लीकच्या ऑफिसमध्ये कामाला गेले. त्या ठिकाणी त्यांना ते एन्सायक्लोपीडिया कॉपी करायचं काम दिलं गेलं होतं. 8 आठवडे त्यांनी ते काम केलं आणि 8 आठवड्यानंतर ते ऑफिस अचानक बंद झालं आणि विल्सनला आता त्याचा शोध घ्यायचा. ती रेड हेडेड लीक कोणी स्थापन केली होती, ते डंकन रॉस कोण होते, या सगळ्यांचा शोध घ्यायचा आहे. आता ते निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी कोण उरले, त्या शेरलॉक होम्सच्या घरी डॉक्टर वॉटसन आणि शेरलॉक होम्स. आता पहा शेरलॉक होम्स काय म्हणतात. वेल वॉटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल, आस्क मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लिव्ड. मिस्टर विल्सन गेल्यानंतर होम्सने वॉटसनला विचारले, डॉक्टर वॉटसनला काय म्हटलंय, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल, तुला या सगळ्याबद्दल काय वाटतं विल्सनच्या स्टोरीबद्दल. तर या ठिकाणी पहा आय अँसर्ड म्हणजे वॉटसन काय म्हणतायत पहा, आय मेक नथिंग ऑफ इट, मला तर काही समजतच नाही. आय अँसर्ड फ्रँकली, मी स्पष्टपणे प्रामाणिकपणे उत्तर देऊन टाकलं. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाइम, होम्स थोडा वेळ सायलेंटली म्हणजे शांत बसली. अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम, आणि त्यांनी मला आपल्या बरोबर बाहेर चालण्यास सांगितलं. इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम, गो आउट म्हणजे बाहेर जाण्यासाठी सांगितलं त्याच्यासोबत. वी वेंट टू द स्क्वेअर व्हेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप, ते चौकामध्ये गेले की ज्या ठिकाणी विल्सनचं दुकान होतं. होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली, होम्सने काय केलं, होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली म्हणजे होम्सने त्या एरियाचं व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिलं, ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं. देर व्हेरी मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर, त्या चौकामध्ये अनेक दुकानं होती आणि ऑफिस सुद्धा होती. अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन शॉप, आणि त्या विल्सनचं जे शॉप होतं की ज्या ठिकाणी स्पॉल्डिंग आणि विल्सन काम करायचे, ते विल्सनचं दुकान होतं, त्याच्या लगेच लागूनच काय होतं, बँक होती. काय होती त्या ठिकाणी, बँक होती. होम्स स्पेंट सम टाइम आउटसाइड द शॉप अँड थंब अपॉन द पेमेंट 2 or 3 times. होम्सने काय केलं, स्पेंट सम टाइम आउटसाइड द शॉप, त्या विल्सनच्या दुकानाबाहेर त्यांनी थोडा वेळ घुटमळले, थोडा वेळ थांबले. अँड थंब अपॉन द पेमेंट 2 or 3 times, आणि थंब या ठिकाणी पहा, थंब असा शब्द आलाय. थंब म्हणजे ठोकून पाहणे. कुठं ठोकून पाहिले त्यांनी, जो पेमेंट होता, पदपथ होता, जो फुटपाथ म्हणतो आपण ज्याला, त्या पदपथावर 2-3 वेळा ठोकून पाहिलं, दुकानाच्या बाहेरचा जो फुटपाथ होता तिथे. फायनली ही नॉक ऑन द मिस्टर विल्सन्स डोअर, आणि शेवटी त्यांनी मिस्टर विल्सनच्या दारावर ठोकवलं, नॉक केलं. मग काय झालं, अ यंग मॅन ओपन द डोअर, एका तरुण माणसाने दरवाजा उघडला. मिस्टर होम्स आस्क हिम द वे टू द स्ट्रँड, मिस्टर होम्सने त्यांना स्ट्रँडला जाण्याचा रस्ता विचारला. द असिस्टंट अँसर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर, असिस्टंट जो होता त्यांचा विल्सनचा, त्याने उत्तर दिलं आणि पटकन दरवाजा बंद केला. पहा आता होम्स कुठे गेले, होम्स च्या तिथं दरवाजावर त्यांनी वाजवलं, त्याच्या असिस्टंटने दरवाजा उघडला. होम्सने त्याला स्टँडला जाण्याचा रस्ता विचारला आणि पटकन दरवाजा बंद केला. आय सेड, मी म्हणालो, आय एम शुअर दॅट यू इन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. आता होम्सने दरवाजा का वाजवला असेल किंवा तो प्रश्न का विचारला असेल, तर होम्सचा त्याच्या मागे एकच हेतू होता की त्या माणसाचं ऑब्झर्वेशन करावं किंवा निरीक्षण करावं, तो माणूस दिसतो कसा ते पाहण्यासाठीच होम्सने फक्त तो दरवाजा नॉक केला होता. म्हणजे तो जो असिस्टंट आहे तो दिसतो कसा त्याचं निरीक्षण करावं म्हणून. नॉट हिम, होम्स सेड, बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स. होम्स काय म्हणाले, वॉटसन म्हणाले त्याचं निरीक्षण करावं म्हणून तुम्ही त्याचा दरवाजा वाजवला का किंवा दरवाजा उघडायला लावला का त्याला. होम्स म्हणाले, नॉट हिम, त्याचं नाही,
बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स, त्याच्या पॅन्टचे जे गुडघे होते ना त्याचं निरीक्षण करण्यासाठी मी काय केलेलं आहे, तो दरवाजा त्याला उघडायला लावला होता. अँड व्हॉट डिड यू सी, तुम्ही त्याच्या ट्राउझरचे नीज पॅन्टचे गुडघे पाहिले तर तेव्हा तुम्हाला काय दिसलं? व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी, व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी, मला जे अपेक्षित होतं तेच, मला जे पाहायचं होतं तेच पाहिलं मी. दिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस, विल्सनचं हे सगळं प्रकरण खूप गंभीर आहे. विल्सनचं हा जो प्रकरण आहे, विल्सनला त्या ठिकाणी कामावर ठेवलं, त्यानंतर त्याची जी संघटना अचानक बंद झाली, तर हे प्रकरण खूप गंभीर आहे. मला ह्याचं गुडघे पाहून पॅन्टचे खूप असं गंभीर वाटतं. हे अ क्राईम इज बिंग प्लॅन्ड, कुठल्या तरी गुन्ह्याचा, क्राईम म्हणजे गुन्हा, त्या गुन्ह्याचा बेत आखला जात आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट, पण मला असं वाटतं की हा गुन्हा आपण थांबवू शकू. टुडे इज फ्रायडे, आज शुक्रवार आहे. द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज ऑन द वीकेंड, आणि उद्या वीकेंड म्हणजे आठवड्याचे शेवटचे दिवस आहेत, सॅटर्डे आणि संडे, आणि बँक आणि ऑफिस बंद राहणार आहेत. नाव आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट्स, आता मला जायला हवं आणि काहीतरी व्यवस्था करायला हवी. बट आय शाल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट, पण मला आज संध्याकाळी तुझी मदत लागेल, असं होम्स कोणाला म्हणतायत? वॉटसनला म्हणतायत. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर, बेकर स्ट्रीटवर 10 वाजता ये आणि तुझी रिव्हॉल्वर म्हणजे तुझं जी बंदूक आहे ती सोबत घेऊन ये, तुझं पिस्तूल सोबत घेऊन ये, रिव्हॉल्वर सोबत घेऊन ये. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेन्स इन टाइम, वॉटसन जे आहेत, वॉटसन बोलतायत ना, हे होमच्या घरी आलेत, वेळेवर आलेत. देर वेर 2 अदर मेन विथ हिम, आणि होम सोबत अजून 2 माणसं होती. ते कोण होते? मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलंड यार्ड अँड मिस्टर मेरीवेदर अ बँकर. ती 2 माणसं कोण होती? आता या ठिकाणी वॉटसन आलेत होमच्या घरी, आणि होमच्या घरी अजून 2 माणसं आहेत. त्यापैकी कोण आहेत? मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलंड यार्ड. कोण आहे त्या ठिकाणी? स्कॉटलंड यार्डचे मिस्टर जोन्स आहेत, आणि मिस्टर मेरीवेदर आहेत, ते बँकर आहेत. ते कोण आहेत? ते बँकर आहेत. होम्स अनाउन्स, होमने सांगून टाकलं. काय सांगून टाकलं? टू नाईट वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. लंडन मधल्या एका स्मार्टेस्ट क्रिमिनल म्हणजे सर्वात चालाक, स्मार्टेस्ट चालाक गुन्हेगाराचा आपण आज शोध घेणार आहोत आज रात्री. वी लेफ्ट टुगेदर इन अ कॅरेज अँड रीच द रोड. आम्ही सर्व एका घोडागाडीतून निघालो. अँड रीच द रोड, आणि एका रस्त्यावर पोहोचलो. वी हॅड विजिट इन द मॉर्निंग. ज्या रस्त्यावर आम्ही सकाळी आलो होतो त्या रस्त्यावर आम्ही पोहोचलो. होम्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर, आणि होम्सने काय सांगितलं? मिस्टर मेरीवेदरच्या मागे मागे जायला सांगितलं. हु लेड अस थ्रू अन आयरन गेट. ते मिस्टर मेरीवेदर त्यांना एका लोखंडी गेट मधून घेऊन गेले. वी फॉलो हिम डाऊन अ नॅरो पॅसेज, आणि आम्ही त्यांच्या मागोमाग गेलो. आणि कसं गेलो आम्ही? इन अ नॅरो पॅसेज, डाऊन अ नॅरो पॅसेज म्हणजे एका अरुंद बोळातून गेलो. आफ्टर गोइंग डाऊन सम स्टोन स्टेप्स, काही दगडी पायऱ्या आम्ही उतरून गेलो खाली. ही लेड अस डाऊन अ डार्क, आणि त्या पायऱ्या उतरून गेलो तर तिथं काय होतं? ही लेड अस डाऊन अ डार्क अर्थ स्मेलिंग पॅसेज, म्हणजे अशी जागा होती ती की डार्क म्हणजे त्या ठिकाणी अंधार होता, आणि अर्थ स्मेलिंग पॅसेज म्हणजे धुळकट वास येत होता त्या ठिकाणी. अँड इन टू अ ह्यूज सेलर, आणि एक मोठी खोली ठेवली होती, ह्यूज सेलर. आणि ती खोली कशी होती? फुल ऑफ बिग बॉक्सेस, आणि त्या खोलीमध्ये खूप मोठे मोठे अशा पेट्या होत्या. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस, आम्ही त्या पेट्यांवर बसलो, खोक्यांवर बसलो. मग पुढे काय झालं पहा. वी आर इन द सेलर ऑफ द सिटी ब्रांच ऑफ वन ऑफ द मेन बँक्स इन लंडन. पहा आता आम्ही एका सिटी ब्रांच मध्ये होतो, लंडनच्या एका मोठ्या बँकेच्या शाखेच्या सेलरमध्ये म्हणजे तळघरामध्ये आम्ही होतो, आणि त्या अंधारामध्ये आम्ही होतो. अँड मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमन ऑफ द बँक, आणि मिस्टर मेरीवेदर हे त्या बँकेचे चेअरमन होते, अध्यक्ष होते. अँड ही विल टेल
you why a criminal should take an interest in this cellar at present. आता एका क्रिमिनलचं, एका गुन्हेगाराचं या तळघरामध्ये काय काम आहे हे आपल्याला मिस्टर मेरीवेदरच सांगतील. आता मिस्टर मेरीवेदर काय सांगतात बघा. मिस्टर मेरीवेदर हे चेअरमन आहेत बँकेचे. मिस्टर मेरीवेदर एक्सप्लेन दॅट द बँक हॅड बारो अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. मिस्टर मेरीवेदरने काय सांगितलं पहा. बँक हॅड बारो अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड. या बँकेने बँक ऑफ फ्रान्स कडून काय केलेलं आहे. बारो म्हणजे कर्ज घेतलंय. कशाचं. ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड, मोठ्या प्रमाणात सोनं घेतलेलं आहे त्यांच्याकडून. कोणाकडून. फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. बँक ऑफ फ्रान्स कडून ह्या बँकेने काय केलेले, मोठ्या प्रमाणात सोनं घेतलेलं आहे. अँड द बॉक्सेस इन द सेलर वेअर फुल ऑफ गोल्ड. आणि या तळघरातले जे खोके आहेत, ज्या पेट्या आहेत, त्या सगळ्या सोन्याने भरलेल्या आहेत. पहा आता. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ऍक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि होम्सला वाटलं होतं की ते जे गुन्हेगार आहेत, एक क्रिमिनल्स टू ऍक्ट, ते गुन्हेगार केव्हा येतील, त्याच रात्री येतील असं होम्सला वाटलं होतं. अशी होमची अपेक्षा होती. वी हॅड टू वेट हिअर देअर इन टोटल डार्कनेस विदाउट मेकिंग एनी नॉईज टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आणि होम्स काय म्हणाले, आपल्याला वी हॅड टू वेट देअर, आपल्याला त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार होती. टोटल डार्कनेस म्हणजे पूर्ण गडद अंधारामध्ये. विदाउट मेकिंग एनी नॉईज, कुठलाही आवाज न करता आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागणार होतं. कारण की टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज, क्रिमिनल्सला वाटणार पण नाही, असं गाफील ठेवायचं अंधारामध्ये आणि त्यांना पकडायचं, असं होमचा प्लॅन होता. आता पहा. दे हॅव बट वन एस्केप रूट. त्यांच्यासाठी सुटकेचा एकच मार्ग आहे. विस्पर्ड होम्स. विस्पर्ड म्हणजे कुजबुजले. काय म्हणाले. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. आणि त्यांना पळून जाण्याचा एकच मार्ग आहे. तो कोणता आहे. मिस्टर विल्सन्स हाऊस, मिस्टर विल्सनच्या घरातून. द बॅक, दॅट इज बॅक थ्रू, मिस्टर विल्सनच्या घरामागचा रस्ता किंवा घराची मागची बाजू. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट आर मिस्टर विल्सन्स डोअर मिस्टर जोन्स. पहा आता. आणि मिस्टर विल्सनच्या दरवाजासमोर सुद्धा काही लोक थांबलेले आहेत असं मिस्टर जोन्सला ते म्हणाले. कोण म्हणाले. होम्स म्हणाले. कारण की मिस्टर विल्सनच्या घराच्या मागच्या बाजूने सुद्धा पळून जाण्याचा त्या चोरांना रस्ता आहे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा काही माणसं थांबलेली आहेत. काय कोण होते ते पहा ती माणसं. आय हॅव अन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. मिस्टर विल्सनच्या दरवाजावर एक इन्स्पेक्टर आणि 2 अधिकारी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. आता पहा. देन वी हॅव स्टॉप ऑल द होल्स. आणि आम्ही मग आपण ऑल द होल्स म्हणजे त्यांची सगळे मार्ग आपण बंद केलेले आहेत. नाव वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आता आपण काय करूया, शांत राहूया आणि वाट पाहूया. आता पहा. वी वेट सायलेंटली फॉर मोर दॅन अन अवर. आम्ही 1 तासभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाट पाहिली. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. पहा. पिच डार्क. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. त्या तळघरामध्ये एक प्रखर प्रकाशाचा सडनली अ पॉइंट ऑफ ब्राईट लाईट अपीयर्ड इन द फ्लोअर. आणि त्या जमिनीवर ब्राईट लाईट म्हणजे प्रखर तेजस्वी असा प्रकाश त्या तळघरामध्ये आलेला आहे. देन अ लाईन अँड अ गॅस सीम टू ओपन अँड अ हँड अपीयर्ड. आणि थोडासा प्रकाश दिसला आणि त्या ठिकाणी काय तयार झाली. अ गॅस, एक भेग तयार झाली. अँड हँड अपीयर्ड, त्या ठिकाणी एक हात दिसला. अ ब्रॉड स्टोन टर्न ओव्हर्ड अपॉन इट साइड. एक रुंद दगड उलटून पडला. कुठे. तळघराच्या भिंतीचा एक ब्रॉड स्टोन म्हणजे एक मोठा दगड बाजूला झाला. अँड लेफ्ट अ स्क्वेअर होल. आणि एक चौकोनी होल, छिद्र त्या ठिकाणी तयार झालेला आहे. चौकोनी भगदाड त्या ठिकाणी तयार झालेला आहे. अ बॉईश फेस इमर्ज्ड. एक बॉईश म्हणजे एक पोरेला असा म्हणतो ना आपण, पोरेला चेहरा दिसला.
द मॅन लुक अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. आणि एक माणूस केम आउट ऑफ द होल, त्या छिद्रातून बाहेर आलाय. पहा आता, ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम, त्याच्यासोबत त्याचा सहकारी होता. अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर, आणि तो जो माणूस होता त्याचे केस लाल भडक होते. द पेअर वॉज नन अदर दॅन स्पॉल्डिंग अँड असिस्टंट एलियस द क्रिमिनल क्ले अँड द रेड हेडेड लीग मिस्टर डंकन रॉस. आणि ती जी दोन माणसं होती ती कोण होती? त्याचा विल्सनचा जो सहकारी होता, कामाला असलेला जो माणूस होता असिस्टंट, तो होता स्पॉल्डिंग. आणि तो लाल केस असलेला माणूस कोण होता? मिस्टर डंकन रॉस. ॲज सून ॲज दे क्लाइम आउट ऑफ द होल, जसे ते होल मधून बाहेर आले, शेरलॉक होम्स स्प्रँग आउट अँड सीज क्ले बाय द कॉलर. पाहता आता क्ले म्हणजेच कोण आहे? हा स्पॉल्डिंग आहे. स्पॉल्डिंग म्हणजे गुन्हेगार आहे. स्पॉल्डिंग द असिस्टंट आलियास द क्रिमिनल क्ले, म्हणजे त्याचं तो क्ले हे त्याचं खरं नाव होतं आणि स्पॉल्डिंग या टोपण नावाने तो गुन्हेगारी स्पॉल्डिंग या नावाने तो इथे काम करत होता. अँड द डंकन रॉस, आणि तो रेड हेडेड कोण होता? डंकन रॉस होता, की ज्याने मिस्टर विल्सनला कामाला ठेवलं होतं. म्हणजे पहा, हे दोघेही गुन्हेगार आहेत. स्पॉल्डिंग म्हणजे विल्सनचा नोकर आणि डंकन रॉस म्हणजे रेड हेडेड लीगचा रिप्रेझेंटेटिव्ह. As soon as they climbed out of the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. आणि जसे ते दोघे बगदाडातून बाहेर पडले, तसं शेरलॉक होम्सने काय केलं? स्प्रँग आउट अँड सीज बाय क्ले. आणि तो जो क्ले होता, क्ले म्हणजेच कोण? स्पॉल्डिंग म्हणजेच क्ले, आणि क्ले म्हणजेच कोण? त्या मिस्टर विल्सनचा कोण होता? त्या ठिकाणी ऑफिसचा असिस्टंट होता, की ज्याला फोटोग्राफीचं वेळ होतं. त्याने काय केलं? क्लेची मानगूट पकडली, कॉलर पकडली. द अदर डाईव्ह डाऊन द होल अँड डिसअपियर्ड. आणि जो दुसरा माणूस होता, की जो डंकन रॉस होता, त्याने उडी मारली आणि तो नाहीसा झाला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर. क्लेने रिव्हॉल्वर काढली स्पॉल्डिंगने. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट. पण होम्सने काय केलं? त्याच्या मनगटावर मारलं. अँड द रिव्हॉल्वर फेल डाऊन ऑन द फ्लोर. आणि त्याची जी पिस्तूल होती, रिव्हॉल्वर होती, ती जमिनीवर पडली. होम्स खूप चलाक होता. इट्स नो यूज जॉन क्ले सेड होम्स, वी हॅव कॉट यू. पाहता, जॉन क्ले, आता त्याचा काही उपयोग नाही. वी हॅव कॉट यू, मी तुला पकडलंय, आम्ही तुला पकडलंय. सो आय सी बट माय फ्रेंड हॅज एस्केप. तुम्ही मला पकडलंय पण माझा मित्र गेला पळून. कोण म्हणतोय असा? क्ले म्हणतोय. क्ले म्हणजेच कोण? स्पॉल्डिंग. होम्स रिप्लाइड. होम्स काय म्हणला त्याला? ही कॅनॉट एस्केप. तो पळून जाऊच शकत नाही. देर आर 3 men वेटिंग फॉर हिम ऍट द अदर एंड. दुसऱ्या टोकाला त्याचे 3 जण वाट पाहत आहेत. जाऊ दे त्याला, कुठे जात नाही तो. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. नंतर होम्सने काय केलं? हा जो क्ले होता त्याने त्या क्लेला पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. आता पहा, मिस्टर मेरीवेदर जे आहेत चेअरमन बँकेचे, ते काय म्हणतात पहा. रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. मला तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाहीये. यू हॅव फाइल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट बँक रॉबरी. तुम्ही बँकेवर दरोड्याचा खूप मोठा बेत हाणून पाडलेला आहे. द बँक इज ग्रेटफुल टू यू. बँक तुमचे आभार, तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. काय म्हणाली? बँक तुमची ऋणी आहे. बँक तुमची ग्रेटफुल आहे, ऋणी आहे. यू सी वॉटसन, होम्स सेड. होम्स काय म्हणतात पहा. आफ्टर वी रीच हिज होम. आपण त्याच्या घरी गेल्यानंतर, इट वॉज ऑब्वियस फ्रॉम द फर्स्ट दॅट ओनली पॉसिबल ऑब्जेक्ट ऑफ द स्ट्रेंज ॲडव्हर्टाइजमेंट अँड द पेक्युलर जॉब वॉज टू गेट मिस्टर विल्सन अवे फ्रॉम हिज शॉप फॉर सम अवर्स एव्हरी डे. पहा आता ते म्हणतायत, पहा हे जे मिस्टर विल्सन आहेत त्यांच्या घरापासून, त्यांच्या दुकानापासून थोडा दूर अंतरावर त्याला काम मिळणं आणि काही तास, दररोज काही तास त्याला काम मिळालं, हे खूप जरा स्ट्रेंज होतं, विचित्र होतं. आणि ती जाहिरात सुद्धा विचित्र होती की लाल केसवाल्यांसाठी संघटना काढली. हे ॲडव्हर्टाईज सुद्धा विचित्र होती, बरोबर की नाही. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. लाल केसवाल्यांची संघटना काढणं ही खूप अशी हुशार कल्पना होती, चाणाक्षपणाची कल्पना होती.
इन मिस्टर विल्सन्स absence, जेव्हा मिस्टर विल्सन कामाला जायचे किंवा ते दुकानात नसायचे, क्ले अँड हिज रेड हेडेड कंपेनियन वॉन्टेड टू डिग अँड अंडरग्राउंड टनल फ्रॉम मिस्टर विल्सन्स हाऊस टू द बँक. जेव्हा मिस्टर विल्सन त्या ठिकाणी नसायचे, तिकडे त्या ऑफिसमध्ये असायचे, तेव्हा हा जो रेड हेडेड कंपेनियन आहे डंकन रॉस आणि क्ले म्हणजेच स्पॉल्डिंग की जो विल्सनचा नोकर होता, तो काय करायचा, टनल म्हणजे बोगदा खणण्याचं काम करत होते. ते काय करत होते, टनल म्हणजे बोगदा खणण्याचं काम करत होते. देन दे वुड बी एबल टू एंटर द बँक अँड स्टील द गोल्ड विदाउट ब्रेकिंग ओपन द डोअर्स ऑफ द बँक. आणि मग यांनी जर असा बोगदा काढला किंवा तळघरात डायरेक्ट पोहोचण्याचा मार्ग शोधला असता, तर त्यांना बँकेचे डोअर जे आहेत त्या दरवाजातून जाण्याची किंवा बँकेचे दरवाजे तोडून चोरी करण्याची काहीच गरज नव्हती. युजिंग द टनल दे एंटर्ड द सेलर. म्हणजे बोगद्यातून ते काय झाले, तळघरात आले. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड. त्यांनी काय केलं, सोनं चोरण्याची कल्पना आखली, योजना आखली. अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस अगेन थ्रू द टनल. आणि त्याच बोगद्यातून मिस्टर विल्सनच्या घरात जायचं असं त्यांनी काय केलं, प्लॅन आखला होता. अँड देन गेट अवे. आणि तिथून पुन्हा पळून जायचं असं त्यांनी प्लॅन आखला होता. म्हणजे मिस्टर विल्सनला त्यांनी घरापासून दूर का केलं होतं, तिथं त्यांना त्यांच्या घराजवळ ते खोदायचं काम करता यावं 4 तास म्हणून. आता पुढे पहा. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. तुम्हाला त्याचा हेतू काय होता हे कसं कळलं. आता मिस्टर जे शेरलॉक होम्स होते ते खूप चाणाक्ष डिटेक्टिव्ह होते. पहा आता. वेन आय हर्ड दॅट द असिस्टंट वर्क फॉर हाफ द वेजेस आय बिकम सस्पिशियस. म्हणजे मिस्टर विल्सनचा जो असिस्टंट होता, स्पॉल्डिंग नाव होतं त्याचं, तो अर्ध्याच पगारात काम करतो, ते ऐकून जरा संशय आला. सस्पिशियस म्हणजे संशय आला. कारण की एखादा माणूस अर्ध्या पगारात काम कसं करेल. युझिंग मिस्टर विल्सन डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड इन्क्वायरीज. म्हणजे मिस्टर विल्सनने जे डिस्क्रिप्शन केलं होतं त्याच्या नोकराचं, त्यांनी चौकशी केली शेरलॉक होम्सने. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की तो जो स्पॉल्डिंग आहे त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतोय, तो कोण आहे, तो गुन्हेगार क्ले आहे. व्हाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन शॉप. मग तो मिस्टर विल्सनच्या दुकानात काम का करत असावा. अँड हिज हॅबिट ऑफ गोइंग इन टू द सेलर एव्हरी नाव अँड देन. आणि तो तळघरात जात होता मिस्टर विल्सनच्या, सारखा सारखा जात होता हे सुद्धा विल्सनने सांगितलं होतं. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग. आणि मग तेव्हाच मला संशय आला की तो दुसऱ्या एखाद्या इमारतीत जाण्यासाठी बोगदा खणत असावा. वेन वी व्हिजिट द शॉप. जेव्हा आपण दुकानाला भेट दिली. आय बीट अपॉन द पेवमेंट विथ माय स्टिक टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेच आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड. आणि जेव्हा आपण काठीनं पेवमेंटवर म्हणजे पदपथावर फुटपाथवर आपटून पाहिलं, तर ते सेलर जे आहे ते तळघर कुठे आहे ते आपण पाहत होतो. म्हणजे पुढच्या भागात होतं की मागच्या भागात होतं ते आपण त्या ठिकाणी मी काठीने आपटून पाहिलं. अँड इट वॉज नॉट इन फ्रंट. तो पुढच्या भागात नव्हतं ते तळघर, आणि ते कुठं होतं, मागच्या भागात होतं. अँड आय सॉ द बँक ऑन द अदर साइड ऑफ द हाऊस अँड गेस व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. आणि दुसऱ्या बाजूला, मागच्या बाजूला तर बँक होती. आणि मग माझ्या लक्षात आलं त्या गुन्हेगारांच्या मनात चाललंय काय. अँड वेन क्ले अँसर्ड द बेल. आणि जेव्हा क्लेने आपण बेल वाजवली तेव्हा दरवाजा उघडला, तेव्हा त्याचं काय ऑब्झर्वेशन केलं. द नीज ऑफ हिज ट्राउझर्स वेर रिंकल्ड अँड स्ट्रेन्ड. त्याची जी पॅन्ट होती आणि त्या पॅन्टचे जे गुडघे होते त्याच्यावर रिंकल म्हणजे सुरकुत्या पडल्या होत्या आणि त्याच्यावर डाग पडले होते. अँड इट कन्फर्म माय सस्पिशियन दॅट ही वॉज डिगिंग. आणि माझा जो संशय होता की जो काहीतरी खणत असावा ते खरं ठरलं. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि पुढची स्टोरी तुला माहितच आहे. यू रिझन इट आउट ब्युटिफुली. फारच सुंदर पद्धतीने तुम्ही रिझन इट आउट म्हणजे कारण मीमांसा केली. आय एक्सक्लेम इन ऍडमायरेशन. आणि मी मोठ्या कौतुकाने उद्गारलो असं वॉटसन कोणाला म्हटले, होम्सला म्हटले. किती छान पद्धतीने त्याचा तो शोध लावलाय गुन्हेगाराचा. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन होता. थँक्यू. आता याचा एक्सरसाइज जो आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, वर्कशॉप.